सर्वरी भाग 16। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मागील भागात दिल्लीत सर्वरी आपल्या रूममध्ये रात्रीच अचानक घाबरून उठून बसते। तिचं पूर्ण अंग घामाने भिजून गेलं होतं। असं अचानक घाबरून उठल्याने तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढले होते। नकळतपणे तिचा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर जातो। तसं तिला तिच्या मंगळसूत्राचा एक धागा तुटलेला दिसतो। त्या धाग्यातून काही काळे मणी बेडवर पसरलेले असतात। ते पाहून ती घाबरते। अमन तिच्या तोंडून भीतीने निघते। आतापासून पुढे। सर्वरी पॅनिक होऊन पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि अमनचा नंबर डायल करून त्याला कॉल करायला लागते। 2 ते 3 वेळा रिंग होते आणि कॉल बंद होतो। असंच पुन्हा पुन्हा तिच्या बाबतीत घडत राहतं। तशी ती आणखीन घाबरते। हे अमन पण ना, काल का उचलत नाही? मला इथे टेन्शन आलं आहे आणि हे असं वागतात माझ्यासोबत। सरू मोबाईलकडे पाहत म्हणाली। ती स्वतःला शांत करते आणि बेडवर पडलेले काळे मणी एक एक करून हातात उचलून घेते। सर्वरी रिलॅक्स, काहीच झालं नसेल त्यांना। मी पण कधी कधी उगाच जास्त विचार करते, सर्वरी स्वतःला समजावत म्हणाली। ती गळ्यातील मंगळसूत्र हळूवारपणे काढून हातात घेते आणि तिच्या बॅगमधून दोरा आणून ते मंगळसूत्र ओवत बसते। तिला ते मंगळसूत्र एवढे प्रिय होते की ती उद्याची वाट न पाहता स्वतःच ते रात्रभर ओवत बसते। मनात मध्येच नको ते विचार येत असायचे, पण ती मात्र सारखी स्वतःला समजावत असायची। मुंबई, पहाटे 4 वाजता अमन आपल्या रूममध्ये हाताला बेडवर धरून बसून बॉडीगार्डला काहीतरी सूचना देत असतो। बॉडीगार्ड काजलला पोलिसांनी पकडले आहे, तर कमिशनरला तिला लवकरात लवकर न सुटण्यासाठी प्रयत्न करायला सांगा। ती एक मानसिक रोगी आहे। मला सर्वरीच्या स्पर्धेला घेऊन काही रिस्क घ्यायची नाही आहे, त्यामुळे त्या मुलीला लवकर सोडू नका, असे तिकडच्या पोलिसांना देखील सांगा। अमन बॉडीगार्डकडे पाहून म्हणाला, ओके सर, तुम्हाला मॅडमला कॉल लावावे लागतील, कारण तुमचे उपचार चालू होते तेव्हा मॅडमचे कॉल येत होते। एक बॉडीगार्ड त्यातील त्याला म्हणाला, ओ, ही सरूला देखील हल्ली लगेच कळतं बहुतेक, पण आता कॉल लावू नाही शकत मी, मॅडम झोपल्या असतील, सकाळीच करतो। अमन मनातच विचार करत म्हणाला। तो बॉडीगार्डला तिथून बाहेर घालवतो आणि तसाच बेडवर आराम करत काही वेळापूर्वीचा त्याच्यासोबत घडलेला प्रसंग आठवत असतो। काही वेळापूर्वी अमन साहेब, रखुमाई आजी ओरडते तसे सर्वजण अमनकडे पाहतात। बॉडीगार्ड लोक पटकन अमनकडे जाऊन त्याला कव्हर करतात, कारण काजलने त्याच्यावर फायरिंग केली होती, पण ती गोळी अमनच्या हाताला छाटून गेली असल्याने त्याच्या हातातून रक्त येत होतं। रखुमाई आजी, मला काही झाले नाही आहे, अमन आपला हात दुसऱ्या हातात धरत म्हणाला। अमन साहेब, अहो, रक्त येत आहे तुमच्या हातातून, आपण डॉक्टरांकडे जाऊ, रखुमाई आजी डोळ्यात पाणी ठेवत म्हणाल्या। आजी, तेवढं काही नाही झालं, तुम्ही पोलिसांना कॉल करा, या काजलला इथून लवकरात लवकर घेऊन जायला सांगा, अमन काहीसा चिडूनच म्हणाला। तसे काही बॉडीगार्ड आधीच परिस्थितीचे भान ठेवून काजलला पकडून तिथून तिला घेऊन जायचा प्रयत्न करतात, पण काजल काही त्यांना जुमानत नव्हती, तरीही ते बॉडीगार्ड तिला तिथून घेऊन जातात। काही वेळात पोलीस तिथे येऊन काजलला अमनवर हल्ला करण्याच्या गुन्ह्यात कारवाई करत तिथून आपल्यासोबत घेऊन जातात। रखुमाई आजी डॉक्टरला कॉल करून त्यांना अमनवर उपचार करण्यासाठी बोलावतात। तसे डॉक्टर बंगल्यावर येऊन अमनवर योग्य ते उपचार करून निघून जातात। वर्तमान काळ, अमन साहेब, सर्वरीला तुम्ही सांगा हे सगळं, असे मला वाटते, रखुमाई आजी तिथं येत म्हणाल्या। रखुमाई आजीच्या आवाजाने अमन भानावर येतो। आजी, तिला नका सांगू, ती आणखीनच टेन्शनमध्ये येईल। छोटंसं तर आहे हे, सर्वरी एका मोठ्या स्पर्धेत उतरली आहे, तर तिचं फोकस तिथेच असावे, यासाठी ही गोष्ट तिला सांगू नका, अमन अगदी शांतपणे म्हणाला। पण साहेब, यावेळी त्या इथं हव्या, रखुमाई आजी बोलतच असतात की। तेवढ्यात अमन त्यांचं वाक्य मोडतो। आजी, जरी माझी अशी अवस्था असली ना, तरीही मला सध्या तरी या सगळ्यांपेक्षा तिचं स्वप्न महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहीत असेलच।
बायकांना काही झालं तरीही ती किती टेन्शन घेतात ना, हे आईकडून पाहिलं आहे मी. घरच्या करता पुरुषाला काही झालं की एकदम हळव्या होतात आणि सगळं काही मग इमोशनल होऊन सोडून द्यायला पाहतात. मला ना हेच नको आहे. सरू कशी सगळं काही व्यवस्थितपणे हँडल करणारी अशी हवी आहे, म्हणजे एकदम प्रॅक्टिकली असा विचार करणारी. ही स्पर्धा एक निमित्त आहे. तिला मी तर बाहेरचं ज्ञान कळावे आणि ते तिने आत्मसात करावे यासाठी पाठवलं आहे. आता जर तुम्ही तिला सांगितलं ना सगळं, तर ती सगळं काही सोडून येईल माझ्यासाठी. हेच नको आहे मला. अमन शांतपणे आजीला समजावत म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून आजी शांत होतात. साहेब, तुमच्यासारखे विचार करणारे लोक जर या जगात असतील ना, तर प्रत्येक मुलगी खंबीरपणे आपलं शिक्षण पूर्ण करून घराण्याला व्यवस्थित सांभाळेल. लग्न झालं की कितीतरी मुली आपलं स्वप्न मारून संसारात रममाण होतात, पण तुम्ही मात्र सर्वरीला तसे करू दिले नाही. आजवर बायकांनी पुरुष जातीला बदनाम केलं आहे, मात्र तुमच्यासारख्या पुरुषांमुळे अजूनही काही बायका स्वतःला सुरक्षित समजतात. सर्वरी तुमचं कौतुक करते तेव्हा मला चांगलं वाटत असायचं, पण आज मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला अनुभवलं, यामुळे मला पटलं. तुम्ही दोघे असेच कायम एकत्र राहा. आजी अमनकडे पाहत म्हणाल्या. नाही हो आजी, पुरुष आणि स्त्रिया सारख्याच आहेत. काही स्त्रियांमुळे स्त्री जातीला काही पुरुष नावं ठेवतात, तर काही पुरुषांमुळे स्त्रिया पुरुष जातीला नावं ठेवतात. असंच काहीसे आहे. पण आता तुम्ही पहा, सर्वरीला आधी माणसं आवडत नव्हती, तरीही तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि आता तर ती वेडी झाली आहे माझ्यासाठी. नात्यात स्वातंत्र्य दिले की सगळं चांगलंच घडतं. अरेंज मॅरेजचं नातं हळूहळू उलगडणारे असे असते. आयुष्यभर एकमेकांना जपतं जाणून घेणारं असं नातं असलं की मग प्रेमाचा अंकुर फुलतो नात्यात. त्यानंतर माझं असं म्हणणारी मुलगी कधी आपलं म्हणते हे तिला कळत नाही. अमन हसूनच आजीला समजावत म्हणाला. हे बरोबर आहे. आता साहेब तुम्ही झोपा. थोड्या वेळाने सर्वरीला कॉल करा. उद्या त्यांचा डान्स आहे. मी तर माझ्या गावी सगळ्यांना कॉल करून त्यांचा कार्यक्रम पाहायला सांगितले. ती लोक पण आपल्या सर्वरीचे चाहते बनले आहेत. आजी हसूनच म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून अमन हसतो आणि तसाच बेडवर व्यवस्थित पडून झोपी जातो. आजी त्याला पाहून तिथून निघून जातात. आज अमनचे विचार ऐकून त्यांना अमन आणखीनच भावला. खरंच असा व्यक्ती आयुष्यात मिळणे किती भाग्याचे असते ना, याचा विचार त्यांच्या मनात येत होता. सर्वरी तर त्यांची आवडती आधीपासूनच झाली होती, पण आता अमन देखील त्यांना जास्त भावत होता. आपल्या नातवाप्रमाणे त्या त्याचा सांभाळ करत असतात. एका आजीची जशी स्वतःच्या नातवावर माया असते ना, तशीच त्यांची अमन वाफ होती. सर्वरी स्पर्धेला गेल्यापासून त्या सगळं काही अमनचं स्वतः करत असायच्या. आजही त्याला गोळी लागली म्हणून त्यांच्या काळजात धस्स झालं. त्यामुळे लगेच त्यांनी डॉक्टरला कॉल करून घरी बोलावून घेतले. जिथे रक्ताची नाती त्याच्यासोबत नव्हती, तिथे अशा अनोळखी रखुमाई आजी त्याची व्यवस्थित काळजी घेत होत्या. हे पाहून त्याला समाधान मिळतं. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.